जे सांगतोय ते 20% जरी ऐकला तर 80 वर्ष निरोगी आयुष्य जगाल. राहू दे माझं 100% ऐकायचं, पण 20% जरी ऐकावं असं वाटतंय. खूप तळमळीने येतो, खूप धडपडीने येतो, वेळ नसतो. आता डायरेक्ट मी पुण्यावरून आलोय, आता परत कोल्हापूरला जाणार, उद्या आणि माझे कार्यक्रम आहेत. आम्ही जातोय, फिरतो सगळीकडे, पैसे घेत नाही, पैसाही सर्वस्व नाही, बरोबर आहे का नाही. आणि मला माहिती आहे बघा, जर आपली पोरं चांगली असतील, सुसंस्कारी असतील, बरोबर आहे का नाही, काहीतरी धडपडी असतील, काहीतरी करणारे असतील, तर त्यांना कशाला मिळवून ठेवा, त्यांचं ते मिळवतील ना, आहे का नाही. आणि एखादं बोंबलं दारू पिऊन हिंडतंय, काय करते, त्यालाही कशाला मिळवून ठेवा. त्याला पण मिळवायचं नाही, ह्याला पण मिळवायचं नाही. जे मिळवायचं ते आपण स्वतःसाठी मिळवायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे परमेश्वराने दिलेली ही जी संपत्ती आहे ना, ही ओके ठेवायची, म्हणजे शेवटपर्यंत आपल्याला सगळं खाता येतंय. नाहीतर गोड खात नाही, तिखट खात नाही, गोड खात नाही, शुगर आहे, तिखट खात नाही, हृदयाचा त्रास आहे, तेलकट खात नाही, चमचमीत खात नाही, कोलेस्ट्रॉल आहे, अमुक आहे, तमुक आहे. अहो केवढा आजार आहेत माणसाला. मनुष्य प्राणी सोडला तर कुठल्या प्राण्याला एवढा आजार आहेत सांगा बरं, आहेत का? बघितलंय का, कधी केला का विचार का नाही? आहे का म्हशीला रोज बीपीची गोळी चालू आहे? हाय, कावळा गोरं व्हायसाठी रोज क्रीम लावते. हाय का? बघितलंय का? अस्वलाची केस गळती झाली आणि अस्वल टकलं झालंय, बघितलंय. पण तुम्हा आम्हाला चांगलं चांगलं खाऊन काय झालंय? किडनी फेल व्हायचं, कॅन्सर झाला, ती बीपीचा त्रास, शुगरचा त्रास. काय कशाने शुगर झाली हो तुम्हाला? हे खोकू नका, कोण मध्ये खोकतय? 3-4 वर्षापूर्वी खोकला असतात का नाही, आता इथं नसताच तुम्ही. तुमचं काय क्वारंटाईन, सगळी जेवढी क्वारंटाईन करून मला सुद्धा ठेवला असता, तुझं किती महत्वाचं काम असू दे म्हणजे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, हसत खेळत आयुष्य जगायचंय. कोरोना मधनं वाचलेली आम्ही भाग्यवान लोक आहोत. कोरोनामध्ये मेली त्यांना 4 खातेकरी सुद्धा मिळाले नाही, बरोबर आहे ना. आज निदान येतील तरी पोरं, निदान काय का असं ना, आज प्रेत घेतील तरी. कोरोनामध्ये मेली मुलांनी आई वडिलांचं प्रेत घेतलं नाही साहेब, माहिती आहे ना. मग आपण नशीबवान नाही, आता निदान रडतील तरी. पोरगी म्हणल तरी मला आई गळ्यातलं देतो म्हटली होती, डोंगा करेल. पोरग हळूच रडत रडत म्हणा, आईच्या कानात काय राहिले ते काढून घ्या बघा, सोन्याचं आहे का, आहे का नाही. सोडणार आहेत का? मी मेलो तरी सोडणार नाही, माझ्या हातात घड्या काढून घेणार आहे. सोन्याचं राहू दे, हे सुद्धा 2-4 हजाराचा आहे म्हणा, घ्या काढून. बाबा काय वर काय जाऊन टायमिंग बघणार आहे थोडीच. तर कसं आहे, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो, पण दवाखान्यात जाऊन औषध खाऊन नाही बरं का. निरोगी राहून आणि घरगुती उपाय करायचे, जास्तीत जास्त घरगुती उपाय करायचे, बरोबर आहे ना. एखाद्या झाडाचं पान खायला काय खर्च आहे? काय खर्च आहे? काय का झाड म्हणते काय 100 रुपयाची नोट तिथं अडकवणी, मग तिथलं पान तोड, जाऊ ते 10ची एक नोट अडकवणी मग तोड म्हणलंय का? फुकट आहे सगळं. ज्या गोष्टी फुकट आहेत त्या आपण घेऊया आणि 100 वर्षाचं आयुष्य जगूया. पूर्वी लोकांच्याकडे पैसा नव्हता पण समाधान होतं. आज समाधान आहे का? पैसा आला तर आहे का समाधान? सुविधा आहे, सुख आहे, पण समाधान आहे का? आणि समाधान आहे तर मग तुम्ही का मिळवायच्या मागे लागलाय? हे आज आपण थोडासा विचार करूया, चांगल्या गोष्टींचा विचार करा. आयुष्य जगायचं असेल तर आपण सुंदर जगूया, नाहीतर नसलेलं बरं. हे गुडघे दुखत्यात, कंबर दुखत्यात, सारखं ते असंच आहे तसंच आहे. सगळ्यात मोठा रोग काय माहितीये का? निमित्त काढणे. लय निमित्त काढतोय आम्ही. बघा की चांगलं जर काम केलं, एखाद्या माणसाचा संसार केला, आयुष्यभर शून्यातून विश्व निर्माण केलं, मी एवढा राबलो, मी असं केलं, मी तसं केलं, अमुक झालं तमुक झालं, ते चांगलं झालं तर म्हणताय. पण एखादी वाईट गोष्ट झाली तर नाही हो, तो काय तो मध्ये आला बघा, नाहीतर मी असंच केलं असतं, त्यानं तसं केलं, त्यानं माझा पाय खेचला, त्यानं हे केलं, त्यानं ते केलं. ही नुसती निमित्त काढतात. दुसऱ्याकडे पोट करणं खूप सोपं आहे, पण स्वतः हिमतीनं जगणं अवघड आहे. पण जे अवघड गोष्ट आहे ना तीच खरी आहे. तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला शाळेला जायला कुणाला आवडतंय का? मला पण आवडत नव्हतं. तुम्हाला आवडत होतं का? आई लय मारायची आम्ही, पण शाळेत तू मारत असणार का? तुम्हाला मारत, मला पण मारायचे. तुमचंच आहे, आमच्या घरी तोच तमाशा होता. आई लय मारायची, शाळेत जायला नको वाटायचं, पण गेलो म्हणून आज येत आहे. गेलो नसतो तर आज इथं असतो का? हा विचार करा.
हसत खेळत आयुष्य जगायचं. आजपासून सगळ्यांनी हिंमत ठेवायची. आणि हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही, लक्षात ठेवायचं. हिमतीनं जगायचं आणि किमतीनं मारायचं. बघा, हे माता भगिनीला पाया पडतो सगळ्यांनी. तुम्ही जोपर्यंत हातपाय चालू आहे तोपर्यंतच जगा. ज्या दिवशी हातपाय बंद व्हायला लागते ना त्या दिवशी सरळ मारा. हा काय तर हातपाय बंद झाला, एखादा पुरुष हांतुरणाला खेळून राहिला, बाई 4 शेजारची पोरं बोलवून आणून ते लाईट बंद कर रे, कुणाचं लाईट बंद कर सगळे. तोंडावर पोट देऊ त्याच्यापेक्षा किड्याने गाठलं मला. आणि मला पुढचं काय दिसेना ना कोण ऐकते. नाहीतर मी आपला बोलून जायचं आणि यांच्या तोंडावर भाव हालायचे नाहीत, काय उपयोग आहे. तर लक्षात घ्या कसं जगलो पाहिजे, काय केलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे. विनंती करतो, हे माता भगिनींना खरोखर पाया पडतो. तुम्ही लाईन उभा राहा, मी सगळ्यांचं पाय करतो, पाया पडतो. पण तुम्ही जोपर्यंत हात पाय चालू आहे तोपर्यंतच जागा. पुरुष एखादा आजारी पडला, बाई शेजारची 4 पोरं बोलवून आणती, वळून निघून का असं त्याला आंघोळ घालते. पण एखादी जर बाई आजारी पडली, तुम्ही आयुष्यात मिळवलेली लाज, आबरू, शरम, मर्यादा सगळं निघून जाते. आणि त्यावेळेस काही अर्थ राहत नाही. तुमच्या मरणाची सगळी वाट बघत बसतात. आणि असलं जीवन दरिद्र्याविषयी का सांगायचं मी म्हणते कोणी, कशासाठी, काय मिळवायचंय. म्हणून पाया पडतो सगळ्यांच्या. हसत खेळत जगा, आनंदात जगा. उद्या मरायचे आज मरायला बोलते, पण हसत खेळत. हे मेल्यावर तिकडे ठेवते का नाही, भजी, वडा, अंडी बिंडी आधीच खायचं आणि मरायचं. मेल्यावर तिकडे काय ठेवू नका म्हणायचं. हे लय अवघड असतो. ते तिकडे मेला की त्याला वडा आवडत होता म्हणतात, वडा आणायचा, भजी आणायची. आणि हे जावाई असते काय करते माहिती का, फुलं टाकतात ना तिकडे काही ठेवत नाही, बाजूला भात ठेवते, भातावर अंड, कावळा येतोय बरोबर अंड्यावरच टोच मारून जातो. लगेच म्हणते सासऱ्याचं लई प्रेम होतं माझ्यावरती. ते 2 एकराचं शेत होतं, ते मला असंच घे म्हणत होतं. मी नको म्हणलं, माझी शेवटची इच्छा आहे घ्यायचंच घ्यायचंच म्हणते. सासूला सांगते, सासू आता काय नवऱ्याची शेवटची इच्छा म्हणते घे बाबा. एका अंड्यावर 2 एकर रान घेते ते. हा, अंड कुणाचं, कोंबडीचं का जावायला गाठलंय. अंड कोणाचं, कोंबडीचं. बरं सासऱ्यानं खाल्लं का ते, खाल्लं कावळ्यानं. आणि शेत मात्र ह्याला मिळालं की. मग असं असतं हे कार्यक्रम. कोण कुणाचं नाहीये. जोपर्यंत कसं असतं माहिती, माणसाकडे 2 गोष्टी असायला पाहिजे. पैसा तरी असायला पाहिजे, नाहीतर त्याची तब्येत तरी चांगली असायला पाहिजे. पैसा असतो एक माणसाला, बघा जिसके पास पैसा आहे उसको पूछते कैसा है. पैसा असेल तर तुम्हाला कोण हरीचा लाल येऊन तुम्हाला सांभाळेल, काय वाटेल ते करत. नाहीतर तब्येत चांगली पाहिजे. बघा पैसा नसला तरी चालेल, पण तब्येत खणखणीत पाहिजे. स्वतःच्या हिमतीवरती जगता आलं पाहिजे, तरच तुम्ही आयुष्य जगू शकता. आणि हसत खेळत राहायचं, आनंदात राहायचं. आयुष्य कधी संपत कोणाला माहिती नाही. वेळ आल्यानंतर तुम्ही मोदी साहेबांचा वशिला लावला तरी थांबू शकत नाही. कुणाच आहे, माझा काय, माझ्या बापाचा वशील लावला तरी मारणार तुम्ही. हा, माझा बाप सुद्धा माझा वशील लावू शकला नाही, ते बी मेला पाठदेशी. त्याला वाचवू शकलो नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. वेळ आल्यानंतर जायला लागतंय. आणि वेळेच्या अगोदर कुणी जरी म्हटलं मारतो तरी तुम्ही मरणार नाही. मग कशा लोकांचं एवढं घाबरायचं. तुम्ही मृत्यूपासून लांब पडायला बघताय ना, इथंच चुकतंय. प्रत्येकाला तब्येत चांगली पाहिजे, पण त्यासाठी कष्ट नको आहे. त्यासाठी खायला पाहिजे. हे डाएट करायचं नाही. बरीच लोक बघा, मी डाएट करतो, सकाळी जेवतो त्याच्यावर संध्याकाळी जेवतो, दिवसभर काय खात नाही, मग मरच आहे. देवाला पंचपक्वानाचं ताट दिलं, वरबड आणि व्यायाम कर केल्या का, खायचं जाणार आणि दुप्पट व्यायाम करायचं, ते नाही होते. त्रास होते. गोड खात नाही, तिखट खात नाही, आंबट खात नाही. मग बायकोन तुला काय गवताची पिंडी घालायची, काय घालायची काय तुला, काय खातोय तू. मग असल्याने करतच बाबा करत, काय उपयोग नाही. हे काय सगळं खायचं बघा. शुगर आहे, खा आणि मर, जाऊ तिकडे. काय कोणी बघितलं उद्याचा दिवस. आणि काय आहे, जरा शांत राहा प्लीज, ऐकून घ्या फक्त. काय असं ऐकून घ्या. तुमच्या शंका असतील भेटा, वैयक्तिक भेटू, बोलू, अजून बोलू. मी लय भारी बोलतोय अजून. तर आता ऐकून घ्या, सगळ्यांच्यासाठी नका डिस्टर्ब करत जाऊ. तर हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं. आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवायचं. हे नवरा बायकोची भांडणं काय सदानी करता चालू आहे. कशासाठी भांडतात, कशासाठी भांडायचं मला कळतच नाही. बायकोला असं वाटते ना
मीच म्हणून राहिलो तुमच्याजवळ, दुसरी कोण टिकली नसते. ती प्रत्येक बाई प्रत्येक नवऱ्याला म्हणते. सगळी जर असं म्हणायचं तर आम्ही काय भगवान निंदायचं का? गोळ्या घ्यायच्या का हातात आम्ही? त्यांचं काय बघायला नको, हे लय अवघड गणित आहे यांचं. घरला नवरा आला तरी सरळ पहिल्यांदा दूध आणलंय का, साखर आणली का, त्याच्यापेक्षा चहाच पिऊन येते म्हणते बाहेर, सुट्टी देते तिकडच आपली चहा प्यायला. हे आलं की मोबाईल घ्या, तपासा, हे करा ते करा, कशाला डोक्याला ताप, काय करू नका. त्यांचं बघा, नवऱ्याची भांडण झालं ना की पहिला डीपी गायब करतात. डीपी गायब म्हणजे सगळ्यांनी कळते की यांच्यात कार्यक्रम झाला. पण तेवढ्या बाईने समाधानी राहावं का नाही? स्टेटस लावायचं दिल तुटलेलं म्हणजे शिक्का मोडतं फायनल. तर तेवढ्या तरी गप असावं का नाही? पुढं कविता, कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी जुडवी तुझी, सगळं तुझं माझं कुठं काय. मग नवरा काय गावात आहे? नवरा तुझाच आहे ना. आम्ही म्हणतो का किस्सा माझा पगार तुझा महिनाभर लागतोय ना, आम्ही देतोय ना तुम्हाला. ह्याच लय असतं ह्याच्यातच मला डिप्रेशन मध्ये जायचं. डिप्रेशन मध्ये कोण कसं जायचं काय सांगू शकत नाही. एक परवा माझ्याकडे पुण्यात एक आलं होतं, असं वाटलं सोटलावच घ्यायला. 20-22 वय, 20-22 वय, आणि हेच आपलं चालू आलं नाही. म्हणजे काय झालंय काय? काय नाही, काय झालेलं नाही डॉक्टर, मला काहीही झालेलं नाही. अरे म्हणलं बोल. आई ती काय गिरणीला भोंगात होती, तिनं भावा म्हणून जे रडायला चालू केलं, माझ्या पोराला काय झालंय, 15-20 दिवस झालं जेवलेलं नाही, खोलीत बंद होतंय, हे होतंय ते होतंय. मी म्हणलं काय तुला काय रोग बिग झालाय असं वाटतंय का, कॅन्सर बिन्सर झालाय असं वाटतंय का? नाही डॉक्टर तसलं काही नाही. मग म्हणलं काय HIV झालाय का, तुला तसं का वाटतंय का कुठं? म्हणलं काय वाटतंय का? नाही नाही डॉक्टर तसलं काही बोलू नका, मला काही झालेलं नाहीये, मी ओके हाय, मी ओके हाय, मी ओके आहे, असं करायला. म्हटलं हे जरा लो फॅट मध्ये दिसतंय. हळूच म्हटलं काय धोका दिलाय का पोरगी ना डॉक्टर करायला. मग म्हटलं जीव किडा आहे काय काय झालं? काय नाही डॉक्टर, काय नाही सोडा. म्हणतात काय करून गाड्याचं थेंबावर थेंब खाली पडायला, नाकातनं जावं लागल्या, डोळ्यानं लागल्या, नाकातनं बी शिंबुडी यायला लागला. आणि म्हणत काय एवढं काय झालं काय? म्हणा काय नाही. म्हणजे किती वर्षाचं होतं? 8 महिन्याचं. 8 महिने माझं तिथं दव होतं. म्हणजे तुटून किती झालं? महिना झालं. मग म्हणलं काय झालं काय? अहो फोनच उचलत नाही माझा ती, म्हणून मी डिप्रेशन. म्हणजे मेसेज टाकून बघितला, त्याला बी उत्तर येत नाही. मग म्हणलं आता नाद सोड. नाही नाही डॉक्टर तेवढे हे करू नका. मग म्हणलं तिच्या घरला जा. अहो तिचा भाऊ गुंड आहे. म्हणलं आता कोण गुंड राहिलाय आज? नाही नाही त्याच्या एरियात त्याचा लय वट आहे. अरे जा की म्हणलं प्रेमात जा, म्हणलं जीव दे तिथं जाऊन, चल जा बघू. नाही नाही डॉक्टर तसं शक्य नाही ते. अरे तुझं कशाचं प्रेम? तू डिप्रेशन मध्ये गेलास. अरे 8 महिन्याच्या प्रेमासाठी तू डिप्रेशन मध्ये गेलास. 9 महिने तुला माऊलीनं पोटात पाळलं, त्याचं काय? बरोबर आहे का नाही? 9 महिने आईने तुला पोटात सांभाळलं, त्याचं काय राजा? म्हटलं त्याचं काय नाही. तुला 20-22 वर्षाचा भोडा केला म्हटलं खायला घालून घालून, आणि तिच्यासाठी तू डिप्रेशन मध्ये बाहेर येऊ शकत नाही. प्रेम कशाला म्हणायचं? ज्या प्रेमात ताजमहल बांधायला येतो ना त्याला प्रेम म्हणायचं. बरोबर आहे का? ज्या प्रेमात तुम्हाला खरं सांगतो वेळ असलं पाहिजे, वेळ असलं पाहिजे, देशासाठी लढले, जीव दिलं, त्याला प्रेम म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम म्हणायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं देशाबद्दलचं प्रेम, त्याला खरं प्रेम म्हणायचं. ही काय मागलं प्रेम करतात? मग असल्याने कार्यक्रमच करून घ्यावा. काय तर हे ताजमहल काय मला वाटतं 1 BHK सुद्धा घेऊन द्यायला नाही त्या पोरगीला. तशी ती पोरगी येईल व्हायच्याकडे. तुझ्यात काय दम आहे? ताजमहल बांधशील का तिच्यासाठी? काहीच नसतं. प्रेम कशाला म्हणायचं हे त्याला माहितीच नाही. प्रेम कशाबरोबर खायचं हे माहितीच नाही. ती काय प्रेम करणार आहे? म्हणून विनंती करतो, करायचं आहे ना स्वतःवर प्रेम करा. बस स्वतःचं आरोग्य सांभाळा. स्वतःचं आरोग्य कुणी कुणाचं नाही लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे,
तुम्ही मेलात की वर्षाच्या दुसरी करते, सुट्टीच देत नाही. आणि माझं पटत नसतं तर मरून बघा. हा किती तुम्ही सुंदर असा, टू व्हीलर वर मागं बसून निघाला का नाही, रस्त्याकडेला काळे वेळ दिसलं तर हळूच तिकडे बघते. बायको मला बुक्कीच करते, मी आहे ना माझं पुढं बघ धडीची पुढं कार्यक्रम चालू असते. आमच्यात तेच आहे बघा. तुम्हाला वाटेल मी चुकतोय. घरोघरी मातीच्या चुली आणि राहिल्या पाहिजे. अरे साडीच्या दुकानाच्या बाहेर प्लास्टिकची बाई असते की नाही, तिच्याकडे सुद्धा 10 मिनिटं बघत होतो. बायको नाही साडी बघत होतो. साडी बघत होतं काय बघत होतं बायकोला कळत नाही का? असं सगळे कार्यक्रम असतात. हसणं खूप सोपं आहे बघा. हसणं खरंच खूप सोपं आहे. काही खर्च नाही. मला सांगा रडायसाठी खर्च आहे? माणूस मेल्यावर सुद्धा खर्च आहे. दवाखान्यात गेला रडायसाठी आहे का नाही? दवाखान्यात आडवं पाठवर पडलेला असते, त्याच्याजवळ जायचं, पैसा घालायचं निवड आणि काय रडायचं. एवढा पैसा घालून पण काय उपयोग झाला नाही. त्या अर्ध मेलेला असतं तुमचं ऐकून सगळंच मत. त्याला धाडस द्यायचं राहिलं बाजूला, तुम्ही त्याला भीती घालता. भीती घालायची नाही. सगळ्यात वाईट आजार भीती आणि सगळ्यात मोठं औषध धाडस. आजपासून सगळी निमित्त धाब्यावर जेवायला घालवायची. बस धाब्यावर बसायचं, निमित्तच काढायचं. बरं व्हायचंय ना, बरं व्हायसाठी एकच गोष्टी पाहिजे. एक गोष्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. तुम्हाला आजारमुक्त आयुष्य जगायचं असेल तर इच्छा पाहिजे. नुसतं शाळेत इच्छा असेल तर मार्ग दिसेल. हे लिहिलं म्हणजे झालं नाही, वाचलं म्हणजे झालं नाही. इच्छा पाहिजे ना, निरोगी राहण्याची इच्छा पाहिजे. आणि तुमची जर निरोगी राहण्याची इच्छा आहे तर व्यायामाशिवाय दुसरा पर्याय नाही. लक्षात ठेवायचं कुठल्याही गोष्टीला. आज माझं वय पण 56 आहे, 56 वय आहे. किती कुणी विचारलं, परत एकदा सांगतो 56. हा माझं मी 56 आहे का बघा. असं नाही साहेब, चांगलं सुंदर दिसावं प्रत्येकाचा अधिकार आहे का नाही? मग त्यासाठी थोडं लागतंय. फुकटच असेल तेच घ्यायचं बघा. झाडाची पानं आहेत, आम्ही काय करतो वेगळं, वनस्पती आहेत, हे आहेत, ते घरगुती उपाय करतोय. तुम्ही घरगुती उपाय करत चला. तर साध्या साध्या गोष्टी सांगतो. केस गळतीचा प्रॉब्लेम खूप लोकांना आहे. केस गळती थांबवायची असेल तर लिंबू आपण खातो आणि साल फेकून देतो. आजपासून साल फेकून द्यायची नाही, ते मिक्सरला लावायचे. आता दगडाव वाटा म्हणलं तर तुम्ही करणारच नाही मला माहिती आहे. मिक्सरला वाटायची, बारीक करायची, केसांच्या मुळाला त्याचं मॉलिश करायचं. 5 ते 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटांना धुवून टाकायचे. ज्या दिवशी करा त्या दिवसापासून केस गळती बंद. केस लांब सडक सिल्की पाहिजेत, केस काळे राहिले पाहिजेत असं वाटत असेल, कडुलिंबाची पानं घ्यायची, खोबरेल तेल घ्यायचं, जास्वंदाची पानं घालायची त्याच्यात आणि मस्तपैकी हे रट 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 मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. कडुलिंबाची पानं, जास्वंदाची पानं आणि खोबरेल तेल, 3च गोष्टी आहेत. हे रट रट शिजवायचं, शिजवून घ्यायचं. हिरव्या रंगाचं तेल तयार होईल, गाळून घ्यायचं वस्त्र गाळ करून आणि आठवड्यातून 2च वेळा फक्त हे लावायचं. बघा लांब सडक सिल्की केस होतील, खूप छान होतील. केस सुद्धा तुमचे व्यवस्थित राहतील. अकाली पांढरे होणे वगैरे हे प्रकार सगळे बंद होऊन जातील. कसं आहे, आता मम्मी जन्माला आल्या, आई होती त्यावेळेस आमची आई होती म्हणून आमची केस आहेत. बरं का खरं सांगायचं, आमची आई मारून तेल लावायची आम्हाला. अन्न वस्त्र निवारा हे मूलभूत गरजा होत्या. आम्हाला लहानपणी कपडे मिळायचे नाहीत. जून महिन्यामध्ये खाकी चड्डी घेतली ना 15 ऑगस्ट पर्यंत फाटलेली असायची. तिथं ठिगळ लावायचं आणि तो लाल दिवा मिरवत आम्ही ट्याव 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 करत शाळेला जायचं. खिशात शेंगा भरायच्या भुईमुगाच्या आणि त्या खात खात जायचं. एका हातात गुळ, एका हातात आहे. आणि कधी वाटतं तो गुळ ह्या खिशात ठेवायचा, म्हणजे हा किस्सा चिकट, हा किस्सा तेलकट ठरलेला असायचा. तरी सुद्धा आमची आई गुळ शेंगा खायला द्यायच्या, पिझ्झा बर्गर खायला देत नव्हती. खरं सांगायचं, पाया पडतो माता भगिनींनो, आई व्हा, मम्मी होऊ नका. आमच्या वेळेस कपडे मिळत नव्हते, हे कॉलर बिलर सगळं काळं झालं असायचं, तरी आमची आई तेल लावायची आम्हाला, म्हणून केस आहेत अजून. ही मम्मी आताची काय करते माहितीये का, पावडर लावती, इकडे पांढरं करते, त्याच्याबरोबर इकडे पांढरं व्हायला लागले, कारण इकडे तेल नाही. आमची आई खेळायला सुटली की नाही, दिवसभर कुठं हिडत्यात बोंबलत, काय विचारायचं नाही. आणि चुकून कुठं पडलो, लागलं, घरला लंगडत यायचं नाही, नाहीतर मेलोच. हा गुडघं फुटलेलं असतं का नाही, लय दुखायचं, पण आलं असं कर, आई आली की सरळ चालायचं, असं कर. आई म्हणायची का म्हणते, काय नाही, कारण एक एकदा असं असायचं, लागलेलं तर कळलं, आई म्हणायची मरतेस, कुठे जातेस मारायला, आणि करून लयच रप्पा द्यायचं. ते कमी नाही, आईने मारलेलं जास्त लागायचं. आता मम्मी नागिनच म्हणून उभारते बघा मुलाच्या पाठीवर. स्कूल बस पर्यंत सोडायला जाते, तर काय सांगायचं, साडी निसती 3 वेळा, आरशात असं करते, काय बघती कुणाच ठाव, तिकडं
आणि त्यात ते शिल्पीच एक आलंय, त्यात शिल्पी रील्स काय काय सांगा नको की मेली तर यांचा फोटो लावायचा कसा, त्यांचा फोटोचा फोटो असं वाटतं याला लाटवा मारला होता म्हणून मेलं वाटतं. एकाच बी तोंड सरळ नाही. अहो परवा इथून जाताना मी एखाद्या पुलावर बघितलं, नवरा बायको होती आणि फोटो काढायला लागले सेल्फी असा. मला वाटतं दोन्ही बी वाकड्या तोंडाचे आहेत म्हणून बघितलं. नंतर गाडीवर बसताना बघितली तोंड सरळ होती, त्याला ते पाऊट म्हणत होती. पाऊट द्या काय सांगायचं. आणि मम्मी कशी असती माहितीये का, लिपस्टिक लावती, साडी काय सांगायला, लिपस्टिक लावती हसत. लिपस्टिक लावणाऱ्या मुली पुरी आताच्या हसत आहेत बरं का. बघा आमचं मत नाही तुम्ही लावू नये, तुम्ही लावा. मम्मीचं तर काय वेगळंच असते. असं असं करून बघायचं, ते पोरगा असं असते, मम्मा आवड ना, मम्मा आवड. एक बोजा पाठीवर त्याच्या आणि मम्मी अशी त्या अपार्टमेंटच्या चौकात घसर, ती घसरगुंडी एवढीच असते बघा, त्याच्यावर उचलून ठेवायचं. त्याच्यावर येताना बबू पडशील, बबू पडशील, बबू पडशील. बबू बरोबर पडतोय. बबूला एवढं लागलं की बबूला डायरेक्ट दवाखाना, बबूचा पाय प्लॅस्टर मध्ये, बबू वाकडा. ही परिस्थिती. अहो हे लय डेंजर गोष्ट आहे मम्मी, की नवऱ्याला पण बबू म्हणतील, पोराला पण बबू म्हणतील. किचन मधून हात मारली का नाही, बबू केलं की दोन बबू पळत येतात, छोटा बबू मोठा बबू. हा पुण्यात एकाकडे गेलो होतो, एक ताई होत्या, मला म्हणल्या आमच्या सासूबाई फार आजारी असतात जरा, म्हणून म्हणलं ठीक आहे चला जाऊया. बघायला गेलो तर बोरमोड घालून एक जण पळत आला. ते लगेच अरे कसं का आलाय, जा ना कपडे घाल, हे कर ते कर, म्हणून त्याला अरे तरी बोलावी. मी म्हणलं मला वाटलं कामगार आहे वाटतं. बघितलं तर नवरा होता. त्याला अरे तुरी. आमच्या आईने जर आमच्या बाळा असं भुललं असतं नाही, तेल लावायची गरजच नव्हती. बिन तेलाची काढली असते, ते असं होतं. आताची मम्मी जन्माला आले आहे का नाही. तर असंच चला, हसत खेळत राहा, आनंदात राहा, टेन्शन घेऊ नका. हे आजार 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 काय नेमकं, इतर प्राण्यांना नाही ते आपल्यालाच काय एवढं भरल्यात, हा विचार करा. ही शुगर बिगर काय आता आयुष्य परत करत नाही. साधे साधे घरगुती उपाय करा. चला, सायनस आहे, सर्दी साचून राहते. बऱ्याच लोकांना विनंती करतो, सर्दी झाली की तुम्ही मरत नाही. सर्दी झाली की तुम्ही मरत नाही, त्यामुळे घाबरायचं नाही. बरीच लोक काय करतात माहिती का, सर्दी झाली ना झाली की लगेच औषध घ्यायचं. मग ती सर्दी काय होती, इथं आळून बसते, साचते इथं. आणि मग ती साचलेली सर्दी नंतर डोकेदुखीचा त्रास, डोळे जड होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, दिसायला कमी येणे, ऐकायला कमी येणे, मान अवघडणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. म्हणून सर्दी जी येते ना ती वाहून द्यायची. 3 दिवस औषध घ्यायचं नाही. 3 दिवसानंतर तुम्हाला सांगतो, गुळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, तिची पेस्ट करायची, एकदम जरा पातळ करायची आणि ती नाकात सोडायची थोडीशी आणि ओढायचं. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये सगळी सर्दी बाहेर येते. शेंकून टाकायची. अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा करायचं. परत आयुष्यात तुम्हाला मायग्रेन आहे, डोकेदुखीचा त्रास आहे, सांध्याचा त्रास आहे, सगळं गायब होऊन जाईल. हे डोकेदुखी लगेच गायब होऊन जाईल. तरी सुद्धा समजा दिवसभर तुम्ही काम केलाय, दिवसभर राबलाय आणि आता संध्याकाळी तुमचं डोकं दुखायला लागलंय, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं. 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट फक्त शांत बसायचे डोळे आणि अर्ध्या मिनिटानं अर्धा ग्लास पाणी प्यायचं. ज्या मिनिटाला पिणार ग्लास खाली ठेवायच्या अगोदर डोकं दुखायचं थांबते. करून बघा, चॅलेंज आहे माझं. ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला काय पाहिजे, चिमटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाच्या डोकं थांबवू शकतो. तुम्ही करून बघा. माझा ऐकण्यापेक्षा दुखल्यावर करून बघा. तुम्ही 100% भरोसा ठेवा माझ्यावर. आणि तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल. आमच्या इथं फोन करत चला, नाही टाळ्या वाजवण्यापेक्षा फोन करा. हे नंबर दिल्यात बघा, इथं दिल्यात, तिकडे पण आहे. जाताना फोटो मारून जावा, लिहून घ्या लागली, काय हरकत नाही. हे जर नंबर तुम्ही घेतला, त्याच्यावरती फोन केला तर तुम्ही घरगुती उपाय विचारू शकता. घरच्या घरी सगळ्या गोष्टी करू शकता. स्वयंपाकघरात मसाले पदार्थ पूर्वीच्या लोकांनी का आणले माहिती आहे का तुम्हाला? लवंग कशासाठी असते माहिती आहे का? दात मजबूत करण्यासाठी. चरवण क्रिया म्हणजे चावण्याची क्रिया जर तुम्हाला योग्य व्हावी अशी वाटत असेल तर त्यासाठी दात मजबूत असलं पाहिजे. आणि दात मजबूत असले तर शरीर मजबूत राहते, नाही तर राहत नाही. दात मजबूत करण्यासाठी लवंग घ्यायची, 1-2 लवंग घ्यायच्या आणि तांब्यावर पाणी टाकायचं, हे कडक उकळवायचं आणि खळखळ खळखळ करून चूळ भरायची. आठवड्यातून फक्त एकदा करायचं.
जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार नाहीत. ह्याच्यापेक्षा अजून फास्ट काय पाहिजे? आता जर ज्यांची कुणाचे दुखत असतील, हलत असतील, त्रास होत असेल, पेरूचं पान घ्यायचं, तांब्यावर पाण्यात टाकायचं आणि पाणी कडक उकळवायचं. ह्याच्यात थोडीशी तुरटी फिरवायची आणि खळखळ खळखळ करून चूळ मारायची. ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटाला लगेच तुमची दाढ दुखणं बंद. करून बघा या गोष्टी. काय अवघड आहे सांगा? हाय का अवघड? पेरूचं पान पाण्यात टाकून उकळायला काय लागणार आहे खर्च? आणि ह्यातनं बंद होतंय इन्स्टंट. ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटाला बंद होतंय. ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला अजून काय निसर्गानं द्यायचं? ह्याच्यापेक्षा फास्ट काय द्यायचं? पण आम्हाला किंमत नाही. आम्हाला कसं माहितीये का? 2 BHK घर बांधायचं, बंगला बांधायचा, गप झोपाव का 2 बेडरूम मध्ये, एखाद्या बेडरूम मध्ये आपण पडावं का नाही? झोपत नाही, हॉलमध्ये फेऱ्या मारताय, मग बांधलंच कशाला? ही आयुष्यभर राबायचं. घर बांधताना 2 मुलगे आहेत म्हणायचं, दोघांना 2 दरवाजे ठेवून आपण घर बांधायचं. कशाला? चिमणी वर्षाला नवीन घर बांधते पण दरवाजे एकच ठेवते. 4 पिल्ले आहेत म्हणून 4 दरवाजे आहेत त्याला. ज्याला पाहिजे त्यानं त्या दरवाज्यातनं आत यायचं, ज्याला नको आहे त्यातनं पड आणि मर म्हणते, बघत सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. पण आम्हाला काय किडे? आम्ही 2 दरवाजे ठेवायचं, छोट्या मुलाचा, मोठ्या मुलाचा, आणि तुझा दरवाजा तू गोट्यातच, तू म्हशी राखतच. म्हणजे आयुष्यभर आपण सुद्धा तू शेतावर, तू शेतावरल्या शेडत, नाहीतर मग म्हशी राखायला गोट्यात. स्वतःसाठी बांधा, निवांत राहा. ते गाडी घ्यायचं, हप्त्याचं टेन्शन, फोन आला का नाही. हे कसं करतात? गाडी घेतात आणि फोन आला ना वसुलीवाल्याचा, हप्ता चुकला विकला तर बायको पण देतात, काहीतरी सांग, काहीतरी तूच सांग. ती म्हणजे मी काय सांगू आता, मी काय सांगू, काय कसं शेवटी मध्ये मेला म्हणून सांग. एवढ्यापर्यंत टेन्शन मध्ये जायचं. बायको परत फोन दिला, बायको उचलते, बायको द्या सांगा घेऊन द्या. अर्ध्या तासानं परत फोन केला की अजून बाहेर यायचंय. मग अर्धा तास काय करते संडासाठी? खोटं बोललेलं असते, त्यालाही माहिती कळते. पण अहो ते टेन्शन मध्ये बीपीचा त्रास, शुगरचा त्रास कशाला? अगदी औषधाला जेवढे पैसे जातात का नाही, त्यात मला वाटतं अजून मर्सिडीज खरेदी करावं. हे काय तर 3000ची 5000ची महिन्याला औषधं खाते. एक जण 15 20 औषधं गोळ्या खाते. कशाला जगता तुम्ही? काय उपयोग आहे? कुठल्या प्राण्याला जाऊन बीपीची गोळी खाल्या सांगा? हाय का? ससा सगळ्यात भित्रा म्हणतो आपण. ससा गेलाय का? लय धडधड करा, लय जरासं वाघच काल पाठी लागलेला, माझ्या मारता मारता वाचलोय, जरा बीपी माझा चेक करा म्हणलाय का ससा? गेलाय का औषध खायला? गेलाय का? हे आमच्या इथं काय म्हणते का, लई किडे तपासण्या करून घ्यायच्या सारखं. ते पेशी वाढल्या का, पेशी कमी झाल्या का, गेलाच तपासणी करा. जरा ताप आल्यासारखं वाटलं, जरा अशक्तपणा वाटला की लगेच काय तरी झालंय, बहुतेक आता माझा नंबर लागणार आहे, मर जागी तिकडे. हा पी बरा होतोय, जरा हिंडून ये, 2 दिवस कामाला जाऊ नको, निवांत राहा, शेतावर जा, डोक्यातलं टेन्शन काढ, बरा होतोय. पण हे आपल्याला तसं नाही. आम्हाला ते काय झालंय का, काय झालंय का, मला काय झालं तर मला काय झालं. कार्यकर्त्यांचं तर लयच वेगळं असतं. माझ्या बायकोचं काय व्हायचं, पोरांचं काय व्हायचं. बायको म्हणती मर, तू पॉलिसी काढल्यास आम्ही जगतो त्याच्यावर, नाहीतर तू बिनकामाचाच आहेस. रोज डोक्याला ताप. कशाला उगाच तुम्ही हे करता? कोण कुणाचं नाही हो. खरं सांगायचं तर शरीर सांभाळा बघा. आणि हे सांभाळायचं असेल तर घरगुती उपाय महत्वाचे आहेत, सगळ्यात महत्वाचे घरगुती उपाय. चला तुम्हाला पुढे सांगतो. जर आपल्याला डोळे छान ठेवायचे असतील तर 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, किमान काय म्हणजे महिन्यातून एकदा तरी गाजराचा रस डोळ्यात घालायचा. जर 15 दिवसाला घातला चालतंय, आठवड्याला घातला तरी चालतंय, त्याचा काही साईड इफेक्ट नाही. कसं आहे, निसर्गोपचार असू दे, आयुर्वेद असू दे, ह्याला साईड इफेक्ट नाही. आणि आपल्या भारत देशाचा आहे ना, तर आपण भारत देशाचं काय मान्य करतो का? जगानं मान्य केलं, हाच नमस्कार ओके आहे. हातात हात घातल्यावर कार्यक्रमच होता 4 वर्षापूर्वी, होता का नाही? हाच नमस्कार ओके आहे. काळ्या कोडीने वाचवलं, हे सगळं आपल्याला माहित आहे. आयुर्वेद जग मानते. जगातून 54 देशातून माझ्याकडे लोक ट्रीटमेंटसाठी येतात, नैसर्गिक उपचार करून घ्यायला 54 देशातून लोक येतात. पण दुर्दैव असं आहे की आपल्या देशाची माणसं येत नाही. हे टाळ्या, खरं सांगा, जरा विनंती करतो, टाळ्या नका वाजू, तुम्ही फक्त समजून घ्या. आपल्या देशातील लोक आयुर्वेद मान्य करत नाही. ऋषी मुनी भारत देशात जन्मात आले, बरोबर आहे का नाही? आपल्या ह्या आजूबाजूला जी वनस्पती आहेत ना, ते आता हे चिंचेचं झाड आहे ना, त्याच्या जर पानांचा काढा करून पिलात ना, कोलेस्ट्रॉल तुम्ही 3 दिवसात गायब. करून बघा. चिंचेचा पण तुम्ही जर कोळ जर घेतलात ना, म्हणजे आठवड्यातून एकदा घ्या,
कोलेस्ट्रॉल किंवा तुम्हाला ते ब्लॉकेजेस अमुक तमुक सगळं गायब करून बघा. हे सगळं आहे आपल्याकडे. हे चिंचेच्या झाडाचा ना खूप उपयोग आहे. त्याची साल जर समजा तुम्ही जर ह्याच्यात पाण्यात टाकली आणि त्यानं जर चूळ भरला, पाण्यात टाकायची, उकळवायची आणि त्यानं चूळ भरायची, मस्तपैकी दात एवढे छान राहतात ना, पांढरे शुभ्र होतात. करून बघा. माझं पटत नाही, करून बघा. अहो त्याचा खूप उपयोग आहे. जर अशा काही गोष्टी जर आपल्या आसपास असतील, आता कडुलिंबाचा जर विचार केला, कडुलिंबाच्या पानांचा समजा उकडायची, ती पाणी गरम करायचं आणि गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांवरती बांधायचे. 3 दिवस करायचं. 3 दिवसात गुडघे दुखी थांबून जाते. ते बदलायला पाहिजे, ते ऑपरेशन करायला पाहिजे, काय नाही. आम्ही आहे तुमच्या सोबत. तुम्ही फक्त फोन करा. असे लई इलाज आम्ही सांगतोय. तोडकर संजीवनी मध्ये असे खूप इलाज सांगितले जातात. तुम्ही फक्त फोन करायचा अवकाश आहे, बस. बाकी काय नाही. आणि आम्ही आहोत तुमच्या सोबत. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे. उगीच तिथे एवढ्या खेडेगावात यायला काय मी काय मिळवलं असेल वाद सांगा बरं. अहो 2-2 महिने घरी जात नाही. तुम्हाला काय वाटतंय मला काही अडचणी नाहीत. तुम्ही म्हणाल हे सांगतोय आपलं, हे काहीची तब्येत चांगली आहे. चांगली नाही आहे, मी चांगली ठेवली. आपल्याला वाटतंय काय म्हस दूध देते. म्हस दूध देते का? तिचं काढायला लागतंय. देते का ती? आम्ही काय म्हणतोय आमची म्हस 3 लिटर दूध देते. देते होय ती, तिचं काढायला लागतंय. तसं ही राहत नाही, हिला ठेवावं लागतंय तब्येतीला. हे समजून घेतलं पाहिजे आम्ही हे समजून घ्या की तब्येत चांगली ठेवा, बस. हे शरीर असं पाहिजे की शेवटपर्यंत याला गोड तिखट आंबट सगळं खाता आलं पाहिजे. पंचपक्वानाचं ताट रोज जेवता आलं पाहिजे. नाहीतर काय उपयोग आहे? कोलेस्ट्रॉल, बीपी, अमुक तमुक. ही बीपीचं घरात मशीन आणून ठेवतात बघा, ही तर मरावीतच मला वाटते. सारखं नुसतं शंका घ्या, टोचायचो 250 शुगर झाली, म्हणतो 250 शुगर झाली, काय करू? आणि ते बघता बघता ना डॉक्टरकडे दाखवलं गेलं. डॉक्टर म्हणते बीपी बी वाढलाय, म्हणजे शुगर बरोबर बीपीचं बी फ्री. बाय 1 गेट 1 घे, एकावर एक फ्री घ्यायचं आणि यायचं परत. हेचं बी खायचं आणि त्याचं बी खायचं. आणि माणसाची दम निघत नाही बघा. ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. नुसतं स्वतःची हेळसांड करून घ्यायची, सगळीकडे फिरायची. अहो डॉक्टर तुमच्या घरात आहे. हे बघा तुम्हाला सांगू का, सगळ्यात मोठा डॉक्टर आई आहे. सगळ्यात मोठा डॉक्टर आई आहे. आणि सगळ्यात मोठं मेडिकल आपलं किचन आहे, आपलं स्वयंपाकघर आहे. स्वयंपाकघरात बघा तुम्हाला पोट प्लेन ठेवायचं का नाही? मला बरीच लोक विचारतात तुम्ही पोट प्लेन कसं काय ठेवता? मी काय बांधून येत नाही. बघायचं असेल तर ह्या बघायला, मी काय बांधून येत नाही. अहो दालचिनी खायची, रोज थोडी 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 दालचिनी खाली ना की ऑटोमॅटिक पोट जिरायला लागते. करून बघा. बडीशेपचा काढा करून प्यायचं, पोट जिरायला लागतंय. जिऱ्या ओव्याचा काढा रोज रात्री जेवण झालं ना अर्ध्या तासानं चिमटभर ओवा घ्यायचा आणि चमचाभर जिरे 1-1.5 कप पाण्यात टाकायचं, कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि प्यायचं. बघा की सकाळी मोबाईलच पासवर्ड टाकायच्या अगोदरच खटा. हा माणसावर तिकडे काय करायचं म्हणून मोबाईल घेऊन जातात संडासात. काय सांग काय लोक टाकतात पण त्यात. तर ते आता इंडियन बंद झाले, कमोड आलाय म्हणून खाली तरी पडतोय. नाही तर पूर्वी होतं ना इंडियन टॉयलेट, त्यातच बटनाचा मोबाईल टाकायचे. अशी परिस्थिती झाली. गेम खेळायला घेऊन जातात. काय लोक तिकडे जाऊन 15-15 मिनिटं बसतात. कुठला प्राणी 15 मिनिटं गेला याला सांगा बरं. तरी नशीब आता ते कसं आहे, पांदीत जायची पद्धत बंद झाली. नाहीतर एका हातात टमरेल, एका हातात मोबाईल. करणार कसं? मॅसेज शेजारच्या तुझं आवरलंय का? किंवा मला अजून 5 मिनिटं दम आहे, आवर लवकर माझं टमरेल तू दर, नाहीतर मोबाईल घेऊन जा. हे असं मॅसेज टाकला काय सांगावं. अशी परिस्थिती झाली. चला उलट बरं आहे हे लोकांना तिथं जाऊन कसं म्हणते हसायचं झालं ना, तिथं जाऊन हसत बसतात. ते कमोडवर बसायचं, तिथे रील्स बघत असायचे, तिथं जाऊन हसत बसते. आणि मग लक्षात आलं का नाही काय करावं, मग तिथं आणि माझ्याकडे येतात. मला काय म्हणतात डॉक्टर मला करंटच येत नाही हो. म्हटलं झाला ना उद्यापासून मोबाईल पण नाही. अशा गोष्टी असतात. काय तर कुठलाही रोग म्हणतात, काही म्हणतात होता तुम्ही. एक दिवस काय माहिती कोणता तुमच्याचा प्रतिनिधी माझ्याकडे पाठवा, पुण्याला पाठवा, कोल्हापूरला पाठवा. एक जण परवा आलते, मला म्हणा माझ्या लघवीच्या बॅग मध्ये लघवी साठत्या, मग त्याच्यात काय मसाले साठी काय साठी नाही. मी म्हणजे त्रास काय होतो, त्रास काय होत नाही.
पण ती काय होते, हळूहळू असं वर पाईप मध्ये भरत येते. म्हणजे तुला कसं कळते, त्रास होतो का? नाही, त्रास होत नाही, पण ते वरती येते. अरे राजा, नदीला पूर आल्यानंतर पात्राबाहेर पाणी जाणारच नाही, ठीक आहे, दरवाजा सोडून कशाला काय होते ऑटोमॅटिक. हे नैसर्गिक गोष्टी थांबत जाते. महिला म्हणतात तर टीव्ही बघायला बसले का नाही, नवरा आला तरी बसा की जरा, ऐका की जरा काय सांगतात. ती काही कीर्तन सांगत असते, तिचं ऐकायला काय सांगते, ती घरातली भांडणं सांगत असती, भांडणं लावत असती. ह्याशी फिरायला जावं म्हटलं ना महिला मंडळांना, की एकटी बाई जायचं नाही बघा, 5-6 जणी मिळून फिरायला जातात, कुठेतरी दरोडा घालायचा जावा की तोंड बंद ठेवून. आणि 5-6 जणींचं रात्री टीव्हीवर काय झाले ना ते असते चालू. हे असं असते. अहो, शिवाजी महाराज जरी तुमच्याकडे जन्माला यायचं म्हटलं तर तुम्ही जिजाऊ आहे का? हे आमची जिजाऊ टीव्ही समोर बसलेली असते. शहाजीराजे येऊन स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, तरी टीव्ही समोर जिजाऊ हालत नाही. शिवाजी महाराज जन्माला. विचार करा तुम्ही, हसत घेत राहा, आनंदात राहा. नैसर्गिक गोष्टी थांबवू नका. बघा बघा, पाया पडतो तुम्ही सगळ्यांच, पुरुष असू द्यात, माता भगिनी असू द्यात, सगळ्यांच्या पाया पडतो. एक विनंती करतो की लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करायचा नाही. शुगरची पेशंट कोण असतील तर त्यांनी मला शुगरची लक्षणं सांगा बरं. इथे येऊन स्टेजवरती 5 लक्षणं आहेत, कमीत कमी 3 तरी दिसायला पाहिजेत आपल्याला. आहेत का? आहेत का सांगा. 8वी 9वी 10वी पर्यंत शिकलेली कोण आहे का इथे? हा, 8वी 9वी 10वीच्या पुस्तकातली काय 95 96 94 1994 95 96 ची पुस्तकं काढा आणि त्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की शुगर मधुमेहाची लक्षणं काय आहेत. आणि त्यातलं एक जरी तुमच्यात असेल तर तुम्ही मान्य करा, मी नको म्हणत नाही. तुम्ही आणि ढिगाण पोत्याला औषधं खावा, माझं काही ना नाही, पण लक्षणं पाहिजेत ना. बीपीचा त्रास होतोय म्हणजे बीपीला काय लक्षण आहेत सांगा बरं. एकदा डोकं जड झालं म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला. एकदा छातीत चमकलं म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला. माणसं भितात नाही, छातीत चमकते हो कधी अटॅक येईल काय सांगू शकत नाही. अरे वेळ आल्याच्या अगोदर मारणार नाहीच तू, चमकू दे नाही तर तिला काय वाटतं ते होते. वेळेच्या अगोदर मारणार नाही तुम्ही लोक. तर हे समजून घ्या. हे पित्तामुळे सुद्धा होते, छातीत चमकणं वगैरे पित्तानं पण होते. मला चक्करच येते, उठलं ना की डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते. अरे पित्त आहे राजा, हे पित्तानं होते. लक्षण माहिती आहेत का तुम्हाला? हे शाळेत आम्ही प्रार्थनेला उभारायचं ना, रोज 2-4 पडायचे बघा चक्कर येऊन. 11 वाजता बरोबर मास्तर आमचं उभा करायचं प्रार्थनेला. आणि त्यावेळेस रोज पुरी तर ठरलेल्या पुरी असायच्याच त्या ठराविक. ते जरा काय झालं की ते पडायचं. तर त्याला का बीपीचा त्रास होता का, त्याला शुगरचा त्रास होता का? आता स्कूलमध्ये, शाळेत नाही स्कूलमध्ये जरा काय झालं ना की लगेच स्कूलमधनच अँब्युलन्स मध्ये घालतात त्याला. आणि आई वडिलांना फोन करतात, तुमच्या मुलाला चक्कर आलेली आहे आणि त्याला आम्ही अमुक हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. आणि काय झालं ते तर बघा. आमच्या इथे मास्तर आमचा अरे तोडकर पडलं म्हणजे उचल त्याला उचलून न्यायचं. आणि एका दिवस जर कोण पडलं नाही का नाही, आम्ही लात घालायची त्यामध्ये पडी की जरा. पण उन्हात कोण उभा राहायचं म्हणून त्याला पण पाडायचं आणि आपण त्याला घेऊन जायचं. आणि आम्हाला बसायला मिळायचं सावलीत सगळ्यांची गंमत बघत. शनिवारचा तर लई कार्यक्रम, ती कवायत घ्यायची का नाही, उन्हात अक्षरशः जीडी यायची गंमत. उन्हात काळं मीठ डांबरासारखं दिसायचं. हे आता मी जरा सुधारलोय बघा, नाहीतर रंग गोरा व्हावा हे व्हावा आम्हाला लहानपणी काहीच माहित नव्हतं. सर्दी काय असते, सर्दी म्हणजे साधारण का तसा मूर्ती हायवे व्हायचा साधारण का काय सांगा. नाकात अशा नाळी यायच्या ना हिरव्या गार, आम्ही असं करत बसायचं बघा. असं बरोबर ते 2 शेंबड्याच्या नाळी यायच्या खाली. आणि एकदम असं मास्तर म्हणलं का नाही, हे शेंबड्या म्हणलं की लगेच वाढायचं. आणि सारखं असं शिंबडत बसायचं, असं असं असं. हे सगळं काळ असायचं. आणि घरात गेल्यावर तसंच जेवायचं. आता आईनं त्या मीठ घातलंय का नाही घातलंय काय करायचं, आम्ही खायचं. पण आम्हाला त्यावेळेस माहित नव्हतं की सर्दी आहे बाबा कायमस्वरूपी अशी तशी, काही माहित नव्हतं. खेडेगावातलं जीवन काय, लहान मुलांना ही असणार शिंबडी. सगळी पोरं सर्वात मला वाटतं एका दुसरं कोण जर चांगलं असेल तर सगळी शिंबडी असायची का, सगळी शिंबडी पोरं. आणि सगळी कपडे मळाले, खाकी शर्ट खाकी चटणी पांढरा शर्ट. याच्या पलीकडे आम्हाला कपडे नव्हते लहानपणी. असंच चला जाऊ दे, पण थोडं घरगुती उपाय करत चला. किचन म्हणजे सगळ्यात मोठं मेडिकल आहे म्हणतोय ना, कारण पूर्वीचे लोक खरंच खूप हुशार होते. पूर्वीच्या लोकांनी बघा सगळं घरामध्ये आणलंय. आता तुम्हाला जर समजा सारखा दम लागल्यासारखं होत असेल, बऱ्याच लोकांना प्रत्येकाला वाटते मला दम्याचा त्रास आहे का, माझं फुफ्फुस खराब झालं का, माझं अमुक झालं का, माझं तमुक झालं का, काही नाही. जोंधळ्याचं पीठ घ्यायचं आणि विस्तवावरती टाकायचं आणि त्यातनं श्वास घ्यायचा. पूर्वी घ्यायची बघा चादर पांघरून, आता करतंय का कोण?
हे करून बघा. अहो एका दिवसात काय, तुळशीची पानं घ्यायची, तुम्हाला एका मिनिटात बरं होऊ शकतं. तुम्ही दम काढणं एका मिनिटात बंद होऊ शकते. पुदिना असं तुळशीच्या पानात 4-5 पानं घालायचं चावून खायचं, एका मिनिटात सगळं मोकळं होतंय. जर नाक चोंडा असेल, आता जरी कुणाचं नाक बंद असेल तर एका मिनिटात सुरू होऊ शकतंय. हात असे करायचे, अंगठे ठेवायची, बोट मिटवायची, उजवा डाव्या काकेत आणि डावात उजव्या हातात खालून उजव्या काकेत असं करायचं आणि असं तोंड बंद करून बसायचं 1 मिनिट. एका मिनिटात सगळं नाक मोकळं होते. करून तर बघा. ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? काय खर्च आहे का या गोष्टीला? फुकट आहे, पण करून बघा. खरंच सांगतो, विनंती करतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता ज्यांना गॅसेसचा त्रास आहे, काही काही लोक बघा, ते सकाळी जेवतोय संध्याकाळी जेवतोय ना, ही लई डेंजर माणसं. कधी गॅस सोडतील काय सांगू शकत. आणि आवाज असा काढते का नाही, कुठे कापड फाडल्याचं टाळ सुट्टी नाही. एक एक जण जेवता जेवता वापरते. काय याला सांगतो, वेलदोडा घ्यायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. एक वेलदोडा घ्यायचा, त्याच्या काळे दाणे असतात ना, ते एक 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 करून दिवस परत संपवायचा. एक वेलदोडा बस, गॅसेसचा प्रॉब्लेम लगेच काय बंदच होऊन जातो. करून तर बघा. ह्यावर लय पूर्वीच्या लोकांनी हे खूप छान केलंय. आता तुम्ही जो चहा पिताना दूध घालून ते आजपासून बंद करायचं. खरं तर दूध चहाच पिऊ नये, पण लय जर वाटत असेल तर बिन दुधाचा प्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल पचन क्रियेसाठी. नाहीतर काही खऱ्याच नाही. असं किचन मध्ये खूप काही गोष्टी आहेत. पूर्वी गवती चहा करायची, उष्णता गायब व्हायची त्याच्यातून. खरं तर गवती चहा हा उष्ण थोडं वाटायचं, पण त्यातनं कप गायब व्हायचा. आणि कप गायब झाला ना की ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित राहायची आणि शरीर थंड राहायचं. भले पोटात गरम असू दे, पण बाकी शरीर थंड राहायचं. तर ह्या गोष्टी असायच्या. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. हळद बघा, आपल्याला बऱ्याच आजारांपासून जर लांब राहायचं असेल तर हळदीची नैसर्गिक हळद घ्यायची, तिची गोळी करायची. तर गोळी करायची ते पण मला एकदा विचारलं होतं कशी करायची. चिमटभर हळद घ्यायची, ठेवायची आणि त्याच्यात थेंबर पाणी सोडायचं. असं केलं की हरभऱ्याच्या डाळी एवढी गोळी करायची आणि ती सकाळी सकाळी पाण्याबरोबर गिळायची. कोमट पाण्याबरोबर गिळा, प्लेन वॉटर बरोबर गिळा, कुठल्याच पाण्याबरोबर म्हणजे चांगल्या स्वच्छ पाण्याबरोबर ती घ्यायची. पोटात गेली ना, स्प्रेड झालं ना की तुम्हाला स्किन प्रॉब्लेम काय असेल ना, त्वचा विकार असेल, कुठे खाज असेल, कुठे काळे डाग असतील, पुरळ उठत असतील, पिंपल उठत असतील, सगळे गायब होऊन जातात. करून तर बघा. या सगळ्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत. असं सांगत बसलो ना, घरगुती उपाय मी रात्रभर सांगू शकतो. रात्रभर प्रत्येक गोष्टीला. जर समजा तुम्हाला कुठं त्वचेवरती, आता चेहऱ्यावरती प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतंय, चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येत असतील, काय होत असेल, तर उंबराचं फळ घ्यायचं. हे वयात येणाऱ्या मुलांना मुलींना हे पिंपल्स येतात बरं का, उष्णतेनं होत आहे. तर त्यावेळेस काय करायचं आहे, ते मस्तपैकी स्मॅश करायचं उंबराचं फळ, त्याच्यात लिंबू पिळायचं, परत स्मॅश करायचं, चेहऱ्याला लावायचे, 15-20 मिनिटं थांबायचं आणि धुवून टाकायचं. 1 दिवस आड करायचं. 15 दिवसात सगळं काय आणि कायमस्वरूपी. करून तर बघा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ज्यांना असं वाटतंय ना की आपली त्वचा वांग आलाय, जळले, काय झालंय, बटाट्याची साल घ्यायची आणि चेहऱ्याला लावायची, 10 मिनिटं थांबायचं आणि 10 मिनिटानं धुवून टाकायचं. बघा, थोडं 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 पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला चांगला फरक जाणवेल, पण हे जर तुम्ही करत गेला तर हळूहळू तुमचा वांग सुद्धा गायब होऊन जाईल. करून बघा. सगळ्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी असतात, पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, अशक्य काहीही नाहीये, पण आपण करत नाही. करता का तुम्ही? हे मी एवढं सांगितलं, हाय का लक्षात? नाही लक्षात. मी विचारतो, सांगा बरं पहिल्यापासून. लक्षात ठेवा. तुम्हाला जर काय पाहिजे असेल, बाकीच काय लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त फोन नंबर लक्षात ठेवणे, फोन करणे. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत असेल, हे लक्षात ठेवूनच तुम्ही फोन नंबर घ्या. विनंती करतो खरं सांगायचा, कारण मी खूप सांगतोय, मला माहिती आहे मी करू शकतोय, पण तुम्ही करू शकता का? नाहीतर युट्यूब वरती बघायचं, रात्री अपरात्री काय वाटलं युट्यूब वरती बघा. अचानक समजा पोटात दुखायला, मूतखड्याचा त्रास झालाय, काय करणार आहे तुम्ही? जिऱ्याने ओव्याचा काढा करून प्यायचं, प्रमाण वगैरे सगळं सांगितलं त्याचं. 10 मिनिटात पोटात दुखायचं थांबते. मूतखड्याचा त्रास आहे, दगडी पाल्याचा रस घ्यायचा, सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे, लगेच गायब होऊन जातोय. पण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. कसं असतं माहिती का, आपण करत नाही. आम्हाला सगळं ऐकतं पाहिजे, ऐकतं पाहिजे. गोळ्या दिल्या बघा का खालतो, कुठलीही गोळी. मी म्हणतो ना, ही गोळी याच्यावरती खावा तुम्ही. तरुण दिसण्यासाठी तर लय गोळ्या खातात माणसं. केस चांगले राखण्यासाठी करोडोची उलाढाल करतात माणसं, करोडोची. पण तुम्हाला विनंती करतो, नैसर्गिक जगा, नैसर्गिक राहा, हसत खेळत राहा. हसल्यानंतर ना जो हसतमुखी तो सदा सुखी. म्हणून हसत राहायचं, आयुष्य सुंदर जगायचं, मस्त जगायचं, छान जगायचं. आणि तुम्हाला विनंती करतो, काय काय गोष्टी तुम्ही पाळत नाही ते पाळा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा तरी ह्या बॉडीला मसाज करायला, कारण आता पहिल्यासारखं कष्ट राहिलेलं नाही. इथून
2 किलोमीटर जायचं झालं तरी माणसं गाडी काढतात, बरोबर आहे का नाही? आमच्या लहानपणी तसं नव्हतं. अहो मी साताऱ्यात होतो, मी 4-5 वर्ष साताऱ्यात होतो. तिथं सासवडे गाव आहे ना, सासपडे, तिथे यादव म्हणून आहेत, ते माझे मित्र आहेत बरं का. यादव असतील, हा तिथं. तर आता ते शिक्षक आहेत, ते माझे मित्र होते. आम्ही साताऱ्यात असायचो. रविवारच्या सुट्टीला आम्ही काय करायचं, साताऱ्यात वडापनं नागठाण्यात यायचं. त्यावेळेस वडाप चालायचं बघा, किरकोळ असायचं. वडापनं नागठाण्यात यायचं आणि नागठाण्यातनं चालत आम्ही यायचं इकडे. कधी कधी साताऱ्यातनं चालत यायचं. बोगद्यातनं सुटला ना हळूहळू डायरेक्ट शेंद्र्यात, आणि शेंद्र्यातनं घसरतीनं गेलो म्हणून नागठाण्यात येते म्हणायचं. नागठाण्यातनं काय यायची सवयच होती. यायचं, जेवायचं आणि 4 वाजता सुटलं की आम्ही परत 7 वाजेपर्यंत साताऱ्यात. हे रोजचं आमचं दर रविवारचं असायचं. आम्हाला काय वाटायचं नाही या गोष्टीचं. आता आहेत का तसं सांगा? आता जातंय का कोण? आता गाडी काढून सुद्धा कोण जाणार म्हणा. एवढ्या लांब कुठं जाते गाडीवर, रस्ता खराब आहे, हे निमित्त काढणं बंद करायचं. अशक्य काहीच नाही. तुम्हाला असं वाटत असेल काय प्रत्येक गोष्टीला हे अशक्य काही नाही, हे आपला बरा आहे, असं आहे तसं आहे. अहो अडचणी आम्हाला पण आहेत, अडचणी प्रत्येकाला आहेत. आपल्याला वाटते देव माझ्याच बाबतीत असं का करतोय. महिला मंडळ नाही म्हणते बघा, देव माझ्याच बाबतीत असं का करतोय, माझीच पोरं माझं ऐकत नाही. कार्य करते तरी आमचे काय बघायला नको, सगळे ऍडजस्ट करायला लागते हो. काय हे नाही हो, ते नाही हो, लय काय असते. अडचणी भाऊ आम्हाला पण आहे. अडचणी, हत्तीचा खाना हत्तीला असतोय ना, तसं हत्तीच्या अडचणी हत्तीला माहिती असतात, तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला वाटत असेल याच्याकडे सगळं आहे. अहो हे जे वेळ आहे ना, मी पाया पडून तुम्हाला सांगतो, काही गोष्टींचे वेळ लागतंय. हे इथंपर्यंत यायला सुद्धा वेळ असल्याशिवाय माणूस येणार नाही, लक्षात ठेवा. काय मिळवणार आहे इथे येऊन सांगा बरं? काय पैसे मागतोय का प्रत्येकाकडून? फक्त एकच अपेक्षा ठेवते, देवाला मी विनंती करून कायम सांगते, देवा नको आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य, आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य नको, 80 वर्षाचं दे, पण कुठल्याही प्रकारचा आजार नको. बरोबर आहे का नाही? 20 वर्ष नसलं तरी चालतील, 80 वर्ष जगू, पण बिना औषधाचं आणि बिना आजाराचं जगू. बरोबर आहे ना? तर अशा पद्धतीनं आज हिंमत वाढवायची प्रत्येकानं. माझ्याकडून काय घ्या जर नाही घ्या, हिंमत घ्या आणि या फोन नंबरवरती फोन करा, घरगुती उपाय जास्त करा. उगाच मिळवायचा पैसा आणि कुठेही खर्च करायचा काय उपयोग आहे? आपले पण घालवायचे, मुलं मिळवत्याला पण घालवायचं. कधी कधी घर विकून माणसं खर्च करतात, घरदार विकतात, शेतीवाडीवरती पैसे काढतात आणि पेशंटला घालतात. काय करायचं? एक जण पाक म्हातार झाले, मारावी टेकली म्हातारी, तरी म्हणते घर विकायला लागलं तर चालेल, घर म्हातारीला आमच्या वाचवा. काय तिला काय मिलिटरीत भरती करायचे? म्हणून तुम्ही काय टेन्शन घेऊ नका की उगाच आपलं पैसे घालायचे, पण घालून तुम्ही 200 वर्ष जगलाय का? भागाचे औषध खाऊन कोण जगलाय का? पिझ्झा बर्गर खाऊन कोण पैलवान झालाय का? अहो आमच्या आईच्या हातच्या शेळ्या भाकरीला जी चव आहे ते 10 पिझ्झा बर्गरला नाही, लक्षात घ्या. त्याला जी ताकद आहे ती 100 पिझ्झा बर्गर गेले उडत त्याच्यावर. बरोबर आहे का नाही? पण आम्हाला तेच आवडत नाही, आम्ही ते खात नाही. खायला पाहिजे, हसत खेळत राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, महिन्यातून एकदा ह्या बॉडीला मसाजची गरज आहे. कारण आता हल्ली कष्ट कमी झालेले आहे, कष्ट पाहिजेच. मुला मुलींना पण विनंती करतो आत्ताच्या, कष्ट करा, शरीराला पीळ पडेल असं काम करा. आमची आजी नेहमी मला म्हणायची, लोखंडाचे चणे खाल्लेच तरी पचले पाहिजेत, असा व्यायाम करा, अशी मेहनत करा. आम्ही करत नाही, खरं सांगायचं. आम्हाला लहानपणी आमची आजी लई काम लावायची आणि खरंच एवढी भूक लागायची ना, कधी आम्ही, माझा लहानपणीचा हात लई मोठा होता. आता मी अलीकडे 55 नंतर मी कमी केला, 5 चपाती खातो एका टायमाला. हा, नाहीतर पूर्वी 30 चपात्या खात होतो. तुमच्या साताऱ्यातली सुद्धा बरीच हॉटेलवाली मला चांगली ओळखायची त्यावेळी. मी आलो म्हणलं की ते नाही संपलेच म्हणून सांगायचं. हा, एक तुम्हाला माहिती असेल पोवई नाक्यावरती एक हॉटेल, नाव नाही सांगणार मी त्याचं, तर तिथं होतं 40 रुपये अनलिमिटेड जेवण. 40 रुपये अनलिमिटेड जेवण. इट्स ओके म्हणलं. मित्र माझा एकदा मला म्हणला चल जेवायला. गेलो, एक रोटी खाली, 2 खाली, तिसऱ्या खाल्यावर वेटर म्हणला राईस आणू का? तुम्ही म्हणलं नको, रोटी आण. 4 खाल्या, 5 खाल्या, मला राईस आणू का? म्हणलं नको, रोटी आण. अनलिमिटेड होत. 7 झाल्या, 8 झाल्या, राईस आणू का? नको, रोटी आण. नंतर असं वर बघितलं पळत जायचं, रोटी घेऊन यायचं, वर बघितलं पळत जायचं, रोटी घेऊन यायचं. काउंटरवर मला असं टाक 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 वाजवायचं. वेटर म्हणाला काय मागतोय त्याला काय करू, मागतोय त्याला काय करू. आता तुम्हीच अनलिमिटेडचा बोर्ड लावला, मी काय करू म्हणायचं. बाबा 24 रोट्या खाल्ल्या मस्त पैकी, वर 2.5 प्लेट भात पण खाल्ला. माझा मित्र गेला, म्हणला
साहेब किती झाले हो? त्याला म्हणा तू बाजूला, मला म्हणा इकडे ये. म्हणजे काय मला म्हणा बांगलादेशात आला का काय द्या बाबा खालतच का नव्हतं अनलिमिटेड आहे म्हणून एवढं काय का ते वेटरला म्हणा इकडे तेवढा अनलिमिटेडचा बोर्ड 8 गेली पिटवून दे म्हणा. असली जर रोज 4 जेवायला तर मला हॉटेल विकून जेवायला असं लय करायचं. आले मी तर एक भैया म्हणजे ओळखीचे होते तर त्या मित्र म्हणला नाही मला ईदला जेवायला जावं नको चल म्हणला बघ म्हणला काय. आणि मला काय माहिती या दोघांचा त्यातल्या त्यात क्रॉस होता आतल्या आणि त्याला खुन्नस काढायला मला घेऊन गेला. मला म्हणा आपण जेवायचं हायगे करायला लय भारी असते जेवायचं हायगे करायला म्हणजे इट्स ओके. मी आपलं चालू केलं जेवायला. 4 झाल्या 5 झाल्या चपात्या अजून मागवा लागलो. नंतर ते भैया ते आज जाताना बाहेर येताना त्याचा पडदा अडवा यायचा होता दरवाजा लावलेला. त्यानंतर दरवाजा पडदा सुद्धा खुंटीला अडकून ठेवला. नुसतं पळायचं यायचं. आतलं बायको म्हणजे का त्यात प्यायची बाळ तर ते म्हणजे एकटंच ऐकत काय अशी परिस्थिती होती. खाण्यापिण्यातून काय होत नाही. खाल्लं पाहिजे पिलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे. म्हणून सांगतो महिन्यातून एकदा फक्त बॉडीला मसाज करायचा. नसा आकडलेले असतात जखडलेले असतात. बसून सोफ्यावर बसून गाडीवर बसून गाडीत बसून म्हणजे डोकेदुखी हे ते सगळं असतं ना हे सगळं गायब होते. सर्क्युलेशन नीट चालतंय. बीपीचा त्रास शुगरचा त्रास हे कमी होत जाते. बीपीच्या लोकांना एक साधी गोष्ट सांगतो. श्वास घ्यायचा छातीत रोखून ठेवायचा आणि सोडताना तोंडातून सोडायचं. रोज सकाळी फक्त 5 वेळा करायचं बस ओकेच. बीपी एकदम ठीक. काय करायची गरज लागत नाही. शुगरच्या लोकांनी हातापायाची धग होते. रोज 2 टोमॅटो भाजून खायचे. टोमॅटो मधला चिरायचा बिया काढायच्या तव्यावरती उपडे ठेवायचे आणि ते गरम करायचे आणि खायचे. ज्या दिवशी खा ना दुसऱ्या दिवशीपासून हातापायाची आग होणे धग होणे बंद होऊन जाते. करून बघा. सीताफळाची 4 पानं खायची 3 किलोमीटर चालायचं बस लगेच तुमची शुगर नॉर्मल यायला. ते करून तर बघा ना. करून बघायला काय हरकत आहे. ज्या दिवशी उलटी होईल किंवा लूज मोशन होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून शुगर गायबच. करून बघा फक्त. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. करून बघा. खरं तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल. असे लाखो लोक बरी झाले आहेत. हे थायरॉइड 20-25 वर्षापूर्वी कुठे होता थायरॉइड. आता महिला मंडळ थायरॉइड गाई झालेले काय कुठे होत आहे मला वाटतं यात असतील 5-7 तरी असतील. नाही पण 5-7 तरी असतील मला थायरॉइडचा त्रास आहे. नारळीची मुळी घ्यायची एवढी बोटाच्या पेरावरती 3-4 घ्यायच्या. तांब्यावर पाण्यात टाकायचं कडक उकळवायचं वस्त्र गाळ करायचं गडगड 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 करायचं थुंकून टाकायचं. परत गडगड गडगड करायचं तांब्यावर पाणी संपेपर्यंत करायचं. 2 महिने कंटिन्यू करायचं. चुकवाय नाही. 2 महिन्यात गायबच. करून बघा. आता बऱ्याच माता भगिनी इथं आहेत म्हणून थोड्या काही गोष्टी बोलतो अशा की कॅन्सरचं प्रमाण जे वाढत चाललंय ते महिलांच्या मध्ये जास्त आहे. बघा हे कार्यकर्ते निदान काहीतरी मावा गुटखा खाऊन तरी त्यांना होत असेल. तुम्ही काय करता. पण महिला मंडळ तुम्हाला उष्णता जास्त असल्यामुळं किंवा शरीराची योग्य माहिती नसल्यामुळे योग्य काळजी न घेतल्यामुळं तुम्हाला घशामध्ये कॅन्सर आहे स्तनामध्ये कॅन्सर आहे गर्भाशयात कॅन्सर आहे. बऱ्याच महिलांना योनी मार्गात सुद्धा कॅन्सर आहे. आणि ह्या सगळ्यांची जर तुम्हाला नकोच असेल परमेश्वर कुणाला देऊ नये असला आजार पण तरी सुद्धा तुमच्या शरीराची योग्य माहिती मी सांगू शकतोय मला माहिती आहे पण मला मर्यादा येतात कारण तो ओपन बोलू शकत नाही. आणि तुम्हाला जर हे सगळ्याची योग्य माहिती हवी असेल तर आमचं तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन साठी पण या नंबरवरती फोन करा. माई आहेत आमच्या माझी बायको संजीवनी तोडकर तर त्या तुम्हाला त्याच्यावरती मार्गदर्शन करतात. त्यांची टीम आहे. आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी खूप झटतो बरं का खूप झटतो. कारण एक महिला निरोगी राहिली तर 2 घरं निरोगी करू शकते. हे लक्षात ठेवा. माहेरचं आणि सासरचं. आणि तुमच्या आरोग्याची काळजी कमीत कमी खर्चात योग्य माहिती घेऊन कमीत कमी खर्चात योग्य इलाज करू शकता तुम्ही. फक्त आणि फक्त महिला स्वास्थ्य फाउंडेशनला तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथं फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि खूप मोठे जवळपास 12 ते 14 हजार महिला आमच्या महिला स्वास्थ्य फाउंडेशन मध्ये आहेत. ऑल महाराष्ट्र सगळीकडे हे आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन चालतं. तुम्ही नक्की एकदा फोन करा. महिलांना माता भगिनींना विनंती आहे. मुलींना तर मी आवर्जून सांगेन. खरं तर मी विनंती करेन किंवा हक्काने मी तुम्हाला सांगेन तुम्ही पण माझ्या मुलीसारख्यात माझ्या मुलींची लग्न झालेली आहे. जावई पण सोबत आलेले माझे तसं काही नाही. पण
विनंती करतो तुम्हाला सुद्धा की तुम्ही योग्य माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्की, कारण कसं आहे खरंच काही गोष्टी गरजेच्या आहेत, माहिती होणं गरजेचं आहे. मुलांच्यासाठी असो मुलींच्यासाठी असो, मुलांचं काय बघू आम्ही, पण मुलींच्यासाठी मात्र तुम्ही नक्की, कारण तुमची मुलगी ही निरोगी राहिलीच पाहिजे. तुम्ही सुद्धा स्वतः प्रत्येक मुलीने हे ठरवलं पाहिजे माझी आई निरोगी राहिली पाहिजे. आणि त्यासाठी नक्की तुम्ही स्वास्थ्य फाउंडेशनला एकदा नक्की फोन करा. कुठेही अगदी पुणा किंवा कोल्हापूर कुठे जर वाटलं तर एकदा नक्की व्हिजिट पण देऊ शकता. नाही व्हिजिट द्यायला जमली तरी फोन करा, योग्य माहिती घ्या आणि योग्य माहितीच्या आधारे तुमचं आयुष्य निरोगी राखा. आपल्याला कुठल्याही प्रकारचे असे वाईट आजार नको. आणि आजारांपासून लांब राहण्यासाठी खरंच सांगतो मसाजची गरज आहे, त्यासोबत काही गोष्टी करायच्या. निरगुडीचे पानं माहिती आहेत काय म्हणतात तिकडे तुम्ही? निरगुडी, निगडी, निगडी. पाव चमच्यापेक्षा कमी रस काढायचा, तो प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. 15 दिवसातून एकदाच करायचं. असं वर्षातून फक्त 6 वेळा करायचं. आयुष्यात कुठले विषाणू जंतू तुमच्या शरीराला जे अपायकारक आहेत ना, हे सगळे बऱ्यापैकी निघून जाऊ शकतात. पण हे केलं लागतं, करून बघा मग सांगा. खरं सांगायचं निरोगी राहणं खरंच खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. कमी खर्चात बरं होऊ शकतो. व्यायाम करा, योगा करा, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, पण करा, नक्की करा. आणि सगळ्यात महत्वाचं मसाज बरोबर. मला सांगा की इथल्या लोकांना शरीर शुद्धी केलेली किती लोक आहेत? दरवर्षी शरीर शुद्धी करतात, आहे का? पण हे व्हायला पाहिजे. तुम्हाला वर्षातून एकदा शरीर शुद्धीची गरज आहे. शरीर शुद्ध असलं पाहिजे. वर्ण मागातला साबण लावला पाहिजे झालं नाही. आपण जे ओबड धोबड आरबड चरबड खातो त्याचं काय? मी म्हणते चला तुम्ही घरात जेवत असाल, पण धान्य जिथून येतात तिथं उंदीर नसतील याची काही गॅरंटी आहे का? दुकानातून आले किंवा तुमच्या घरात सुद्धा उंदीर आले, शेतात सुद्धा उंदीर आले, काय कुठे तरी असेल ते उंदीर, तुम्हाला माहितीये उंदीर कसा असतो? जाताना एक लिक्विड सोडत जातो, एक पाणी, जो त्याचं आपण त्याला मूत्र म्हणू शकतो. तर अशा प्रकारचं ते धान्यात सोडतं. आणि हे एकदम मायनर पॉइझन असतं, जे माणसाच्या शरीरावर अपायकारक असते, माणसाला खूप घातक असतं. ह्याला काही एकदम मरत नाही, पण हळूहळू हळू करून आपल्या आतड्यांवरती कमजोरी आणतं. बऱ्याच लोकांची पोटं मोठी होतात, त्याला कारण ही सुद्धा असतात. कमी जेवतोय हो, खरं पोटच वाढायला लागले, त्याला काय करू? अशक्तपणा येणे, अचानक कधीतरी बघा कणकणी भरून येणे, हे कशामुळे होते? हे अशा काही गोष्टी पोटात गेल्यामुळे. पूर्वीची लोक बघा, तुम्हाला पण माता भगिनीला पाया पडतो मी आणि एक गोष्ट सांगतो. कडुलिंबाची पानं आणि निरगुडीची पानं तुम्ही जे धान्य आणता ना, त्या धान्यात मिक्स करून ठेवायचे. हे ऑटोमॅटिक हे जे उंदराचं जे आहे ना, जे काही येतं ते लेंडी असेल किंवा काही असेल, तर ह्याचं पूर्ण विष घालवण्याचं काम कडुलिंब आणि निरगुडी करते. काय खर्च आहे का दादा याला? 10 किलो, 5 किलो, 20 किलो, 100 किलो, 1000 किलो आणा तुम्ही, पण त्यात मात्र कडुलिंबाची पानं पूर्वी घालायची. आता आहे का सांगा? आता घालतात का? आता पावडर घालतोय आपण, आणि ती बी मारायची. ती उंदीर परवडला, हे नाही. हे असलं काहीतरी करत बसतोय. नैसर्गिक करा. काय खर्च आहे सांगा? पाया पडतो, खरंच मी पाया पडतो. मला रडायला येतं कधी कधी. मी माझ्या येतं ना, माझ्या केंद्रावरती मी कधी कधी दरवाजा बंद करतो, रडतो कधी कधी. लहान्या मुलांना कॅन्सर. परवा माझ्याकडे 2 महिन्याचं बाळ होतं, त्याला कॅन्सर झाला. काय करायचं सांगा? हे आईनं काय करतं? प्रेग्नन्सी राहण्यासाठी औषधं खाली, आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पण औषधं खाली. त्या सगळ्या औषधांचा परिणाम बाळावर झाला. आणि डॉक्टरनी स्वतः सांगितलं होतं की या औषधांच्या साईड इफेक्टमुळे, आणि त्यांना सांगितलं पण होतं अगोदर, पण डॉक्टरांनी सूचना दिली होती. डॉक्टरांची चूक नाही, डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. ती म्हणजे होऊ देत, तर आम्हाला बाळ एखादं होऊ दे. हे काय म्हणजे आताची मुली आहेत ना, लग्नच वेळेत करत नाही, कारण आयुष्यमान कमी आलंय. पाया पडतो, वेळेत करा आणि या गोष्टींची खबरदारी घ्या. असं उंदीर वगैरे असेल बरं जाऊ दे, त्यातनं पण तुम्ही आता बाहेर पडाल. आजपासून मला असं वाटतं की निरगुडीची पानं आणि कडुलिंबाची पानं तुम्ही तुमच्या त्या धान्यात घालून ठेवा. बऱ्यापैकी याचा दुष्परिणाम कळून जाईल. त्याच्यापेक्षाही वाईट सांगतो, घरात झुरळ वगैरे असतात ना, झुरळाचं लिक्विड बघितलं का तुम्ही? ते तर एकदम चिकट असतं. तुम्ही काय करता? जीवन झालं की ताट धुता. जेवायला घ्यायच्या अगोदर ताट धुता ना तुम्ही? आणि धुतलं तर कसं असतं? नुसतं पाणी घालायचं, असं खळबळायचं, वतायचं, आला जेवला त्याच्या. हे लिक्विड सुद्धा, हे जे केमिकल सोडते म्हणायला एक प्रकारचं हरकत नाही, तर असलं समजण्यासाठी केमिकल म्हणतो. त्या द्रवाला वेगळं नाव आहे.
पण ते जे सोडत जाते त्यांना अल्सर होणे, अपचनाचे त्रास होणे, पित्ताचे त्रास होणे, उष्णतेचे त्रास होणे, मूळव्याध होणे, हे सगळ्या गोष्टी अशा काही गोष्टींमुळे होतात. अल्सरचं पुढे कॅन्सर मध्ये सुद्धा हल्ली रूपांतर होऊ शकतं. इतकं दुष्परिणाम, कारण आम्ही केमिकल युक्त अन्न खातोय ना, औषध फवारणी केलेलं अन्न खातोय. अल्सर झालं की त्याचा कॅन्सर व्हायला काय वेळ लागतोय, म्हणून पाया पडतो. तर हे जेवायला ताट घेताना त्याच्या अगोदर धुवून स्वच्छ घ्या, घासून पुसून घ्या. हे जाईल अशा पद्धतीने तुम्ही घ्या. ताट जेवायला घ्यायचं प्रत्येकाला पाया पडतो. बायकोन नाही दिलं तर तुम्ही स्वतः हे करा, धुवून घ्या, चालतंय. काय लाज मारण्याची हे करायची काय गरज नाही, पण स्वतःची काळजी स्वतः घ्यायला पाहिजे. हे व्यवस्थित घ्यायचं. आणि हे जर समजा तुम्हाला जमत नसेल, असल्या काही गोष्टी हे असतात, ह्याच्याबद्दल तुम्हाला शरीर शुद्धी कधी बघितल्या तुम्ही केले? ह्या सगळ्याचा दुष्परिणाम पोटावर होतो, तब्येतीवर होतो, अभिषेमान कमी यायला लागले, बाकी सगळ्या गोष्टी कशा प्रमाणे. आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर वर्षातून एकदा मात्र शरीर शुद्धी करायची, बस. बाकीचं काही माहित नाही. परमेश्वरानं सगळं चांगलं चांगलं दिलंय तुम्हाला, पण आपल्याला किंमत आहे का? तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला पटेल. मला सांगा, किती स्पीड मध्ये, किती फास्ट, तुम्हाला किती गडबड असू दे, गडबडीत जेवायला लागलाय, तरी सुद्धा एखादा केस गेलाय का वा, पाटकन तोंडात लगेच खाल्ल्याबरोबर लगेच पहिल्या घासा लगेच आपल्या केस जाणवतो. हा काय चालून लावले असेल कसली, केला विचार? खडा कधी निसटलाय का? दाढीतून सटकला गेला पोटात आहे का? किती गडबड तुम्ही करायला तरी दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या झटक्यालाच खडा बरोबर जीभ तुमची ऑटोमॅटिक ती दाढीत आणती, खड्याला आणते का नाही? काय असेल, काय बसवलं असेल असं परमेश्वर, काय असेल सांग? सापडले का नाही खडा कुणाला? तांदळातून गार चुकून जाते, पण जिभेवरून जाते का? लगेच सापडते. लगेच जीभ काय करते, दाढेखाली तो खडा आणते, ती गार आणते, दाढेखाली जिभेखाली खडा लगेच घेऊन येते. काय सिस्टम बसवली असेल? ह्याच्यापेक्षा भारी काय मटेरियल द्यायचं देवान तुम्हाला अजून? पण ते राखायला जमतंय का आपल्याला? नाही जमत. ते जमवा, पाया पडतो, विनंती करतो, वर्षातून एकदा तरी तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करा. हे सगळं जर करायचं असेल, खरंच बॉडी सर्व्हिसिंग खूप गरजेचं आहे. आणि बॉडीचं सर्व्हिसिंग 3 प्रकारे करू शकतो. कुठल्याही प्रकार तुम्ही करा, मी काय असं म्हणत नाही की हाच प्रकार करा तोच प्रकार करा. पहिला प्रकार आहे तो पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन, पंचकर्मामध्ये जायचं. 15 ते 20 हजार रुपये घेतात. पहिल्या दिवशी वमन करतात म्हणजे उलटी करतात, दुसऱ्या दिवशी बस्ती म्हणजे इनिमा देतात, तिसऱ्या दिवशी पोटाची मसाज, चौथ्या दिवशी पाठीची मसाज, 5व्या दिवशी डोळ्यात, नाकात, कानात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचं ऑइल घालतात. 6व्या दिवशी फुल बॉडी मसाज करून देतात. 7व्या दिवशी औषधी पाण्याने आंघोळ घालतात. म्हणजे स्किन प्रॉब्लेम वगैरे काय असतील तर सगळं, नाकातली सुद्धा घाण काढून देतात, एवढं स्वच्छ करून देतात. गाडी फुल सर्व्हिसिंग, गाडीच्या सर्व्हिसिंग सारखंच आहे. ते ऑइल फिल्टर बदली करणे, एअर फिल्टर बदली करणे, कूलंट टाकणे, एसी स्वच्छ करणे, धूळ काढणे. नाहीतर गाडीचं सर्व्हिसिंग नाही केलं तर गाडी कशी कुतळत चालती बघा, जाते का गाडी? 2 व्हीलर सुद्धा जाते का? ऑइल बदली केल्यावर कशी स्मूथ जाते का नाही? आम्ही तिची काळजी घेतोय. महिन्याला आपण त्याचा ऑइल बदली करतोय, पण वर्षातून एकदा ह्याचा ऑइल बदली कधी करणार? ओव्हर ऑइलिंग करा, घ्यायला पाहिजे, वर्षातून एकदा ऑइल बदली व्हायला पाहिजे. पण हे करत नाही, पाया पडतो करा. हे पंचकर्मा सेंटर मध्ये जाऊन करू शकता. 15 ते 20 हजार रुपये घेतात. आता घरात 4 माणसं असतील, जमतील नाही जमतील, पण किमान विनंती करतो, घरचा इलाज सांगतो, घरच्या घरी ताक पिऊन का असं नका. रवीनं ताक घुसळायचं, मिक्सरला लावू नका, काय रवीनं घुसळा आणि ते ताक वस्त्र गाळ करून घ्यायचं, म्हणजे पांढऱ्या कापडातून गाळून घ्यायचं. 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं. असं पातळ ताक 5 लिटर, 6 लिटर, 7 लिटर, 8 लिटर, जेवढा स्टॅमिना असेल तेवढं तुम्ही घ्यायचं. सकाळ बसलं जे चालू करायचं प्यायला, ते संध्याकाळी रात्री झोपेत सुद्धा उशाला घेऊन झोपायचं. ताक चुकून हात माझा इकडे गेला, तुम्ही म्हणा उशाला घेऊन झोपायचं म्हणजे सकाळी ताक रात्री झोपेत सुद्धा तुम्ही चुकून सुद्धा पाणी प्यायचं नाही. ते पुण्यातून एकदा मला फोन आला, तुम्हाला सांगतो गंमत म्हणून ऐकून घ्या. पुण्यातून एकदा फोन आला, मला म्हणला सर ते शनिवार, रविवार आणि सोमवार हे 3 दिवस मला सुट्टी आहे, 3 दिवस हे ताकाचा प्रयोग केला तर चालेल का? म्हणा तुमच्या वेळेनुसार करा ना म्हटलं. अजून एक शंका होती, म्हटलं विचार. मध्ये रविवार येतो आणि आमच्या सौभाग्यवती मला फक्त आठवड्यातून एकदाच घेण्याचा चान्स देतात.
म्हटलं अहो, एक रविवार टाळा की. नाही नाही अहो कसं आहे, परत आठवडा मग डिस्टर्ब राहतो मी, मला रविवारी घ्यावीच लागते. मी म्हटलं अहो ताक प्यायचंय. नाही ताकात घालून घेतो की म्हटलं. आता काय बोलायचं. तर चला असं ताक सलग 3 दिवस तुम्ही पिले. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताकच प्यायचं. पहिल्या दिवशी दुपारनंतर डोकं दुखायला लागते, जरा विकनेस येते, पण तुम्ही मरणार नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर एकदम हलकं वाटायला लागते. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर अजून जरा चक्कर यायला लागते, विकनेस येतो. तिसऱ्या दिवशी अंथरुणाला तुम्ही म्हणजे लूज मोशन होते किंवा उलटी होते, पण तुम्ही अंथरुणाला तिसऱ्या दिवशी झोपून राहता. तिसऱ्या दिवशी संध्याकाळपासून जरा जरा फ्रेश वाटायला लागतं बघा. चौथ्या दिवशी वरण भात खाणे, वरण भात भाकरी असं करत करत तुम्ही रेग्युलर तुमचं जेवण घ्यायला 10 दिवसानंतर तुम्ही खायला चालू करू शकता. पथ्य पाणी पाळायची काही गरज नाही, पण एक 15 दिवसाची ही प्रोसेस आहे, ही करायला लागते तुम्हाला. हे घरच्या इलाजातून करू शकता. फक्त ताकाचा खर्च आहे, बाकी काही खर्च नाही. बॉडीचं सर्व्हिसिंग नक्की करा. आता मंडळाला मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, तुम्ही मला इथं बोलवलात. खरं सांगायचं तर ह्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण काय माहिती का, लोक कमी असू द्या पण गरजू असली पाहिजे. माझ्याकडे अशी नाही म्हणतात ना, खूप लोक असतात, 10-10, 20-20 हजार, 50-50 हजार लोक माझ्या समोर असतात. मी लेक्चरला जातोय तिथे. खरंच सांगतो, तुम्ही माझी बाकीची व्हिडिओ बघितले तर खूप पब्लिक असते, पण हिथं मात्र गरजू लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम या मंडळाने केलंय. आणि खरंच सर तुम्हाला थँक्यू, सल्यूट तुम्हाला, थँक्यू, धन्यवाद. आणि आपणही शांत राहून ऐकला. नक्की तुम्ही ते सुजीवनी लिक्विड घेऊन जावं का, खरंच तुम्हाला सांगतो खूप फायदा आहे त्याचा.